श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, लक्ष्मी मातेच्या कृपेने आनंद, सुख, समाधान येवो ही प्रार्थना। खरं तर दिवाळीच्या दिवसामध्ये प्रत्येक दिवसाला महत्त्व असतं। आता रमा एकादशी आहे, वसुबारस आहे, धनत्रयोदशी आहे, नरक चतुर्दशी आहे, लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे। या प्रत्येक दिवसाला वेगळं असं महत्त्व असतं। आपल्याला वसुबारस दिवशी आपल्याला गाईची, वासराची पूजा करायची असते। धनत्रयोदशी दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची उपासना करायची असते। लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची असते आणि अशा पद्धतीनंच आपल्याला सगळे दिवसाची पूजा करायची असते। आता रमा एकादशीचं काय महत्त्व आहे? आता रमा एकादशीचं खरं तर दिवाळीच्या पहिल्या दिवशीच रमा एकादशी येते। खरं तर रमा एकादशीपासूनच खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरुवात होते। तर या एकादशीला खूप वेगळं असं महत्त्व आहे। ही एकादशीचं व्रत जी लोक करतात त्यांना मोक्ष मिळतो, त्यांना थेट स्वर्गामध्ये जागा मिळते। आणि ह्या एकादशीला विशेष महत्त्व यासाठी आहे की रमा म्हणजेच लक्ष्मी मातेचं सुद्धा एक नाव रमा हे आहे। एकादशीचं व्रत कशा पद्धतीनं करायचं, तर खरं तर हे अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीनं सुद्धा करू शकतो। म्हणजे कसं आहे की ज्यांचे वर्षातून 24 एकादशा येतात, तर प्रत्येक एकादशीला वेगळं असं महत्त्व असतंच। तर एकादशी दिवशी काय करायचं की तिन्ही सांजेच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा आणि तिथे समोर आपल्याला एक पाट चौरंग मांडायचा आणि दिवसभर खरं तर आपण उपवास करू शकतो किंवा नाही केला तरीही हरकत नाही। पण जर आपल्याला उपवास करणं शक्य असेल तर नक्कीच करावा। पण अनेक लोकांना शक्य नसतं, कारण ॲसिडिटी वगैरे होते, तर उपवास न करतासुद्धा आपण देवाची पूजा करू शकतो। कारण एकादशीचं व्रत म्हणजे फक्त आपण उपवास केला म्हणजेच ते परमेश्वरापर्यंत पोहोचतं असं काही नाही, की उपवास न करतासुद्धा दोन्ही वेळेस जेवण करूनसुद्धा आपण विष्णूची सेवा नक्कीच करू शकतो। तर विष्णूचं सहस्रनाम हे आपल्याला म्हणायचं आहे। एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला स्वच्छ धुतलेलं कापड, चौरंगावरती आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन त्याला हळद कुंकू वाहून तिथे आपल्याला श्रीहरी विष्णूंची प्रतिमा ठेवायची आहे, फोटो ठेवायचा आहे। आणि फोटो जर ते आपल्या घरी नसेल तर आपण त्यांचं प्रतीक म्हणून सुपारीसुद्धा ठेवू शकतो। आणि जर आता बाळकृष्ण तर प्रत्येकांच्या घरी असतोच, तर बाळकृष्ण ठेवला तरीही चालतो। तर हा बाळकृष्ण तिथं आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचे। बाळकृष्णाला आपल्याला पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर तिथं चौरंगावरती ठेवायचं आहे। त्याला गंध, फूल, अक्षदा आणि दिव्याने ओवाळून बाळकृष्णाचं म्हणजेच श्रीहरी विष्णूंचं आपल्याला औक्षण करायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची पानं ही विष्णूला अतिशय प्रिय आहेत, म्हणून तुळशीची पानंसुद्धा अर्पण करायची आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकादशी दिवशी कधीही तुळशीची पानं तोडायची नाहीत। खरं तर ती आदल्या दिवशी दुपारच्या वेळीच खरं तर तोडून ठेवायची, कारण तिन्ही सांजेच्या वेळेला पानं तोडायची नसतात। आणि ती पानं ओल्या फडक्यामध्ये जर तुम्ही ठेवली तर नक्कीच दुसऱ्या दिवशी रमा एकादशी दिवशी तुम्ही तुमच्या पूजेसाठी ती पानं नक्कीच वापरू शकता। पण एकादशी दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची। आणि आपल्याला तुळशीची पानं ही बाळकृष्णाला अर्पण करायची आहेत। आणि अर्पण करत असताना विष्णू सहस्रनाम आपल्याला म्हणायचे आणि म्हणत असताना आपल्याला एक विष्णू सहस्रनाम घेतलं की एक तुळशीचं पान व्हायचं। असं करत करत आपल्याला खूप सारी तुळशीची पानं व्हायची आहेत। पण अनेक वेळा होतं काय की इतकी तुळशीची पानं आपल्याला मिळतीलच असं नाही। तर अशा वेळी काय करायचं की जेवढी आपल्याकडं तुळशीची पानं आहेत तेवढी घ्यायची आणि विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करायची। आणि एक नाम झालं की एक पान व्हायचं, दुसरं नाम झालं की दुसरं पान व्हायचं, असं करायचं। आणि शेवटचं पान मात्र आपण हातामध्ये तसंच घ्यायचं आणि त्यानंतर सगळी नावं जोपर्यंत
विष्णू सहस्रनामावलीमधली सगळी नामं जोपर्यंत घेऊन होत नाही तोपर्यंत ते पान हातामध्ये तसंच ठेवायचं आणि शेवटच्या नामाबरोबर ते पान आपल्याला बाळकृष्णावरती व्हायचं आहे आणि तर आपल्याला आरती करायची आहे. आणि अशा पद्धतीनं आपण रमा एकादशी साजरी करू शकतो.